चिखली नगरातील दीनदयाल नगर परिसरातील श्री दीपक उर्फ गजानन कुलकर्णी यांच्या घरी श्री अप्पा महाराज यांनी स्थापन केलेल्या रेणुका देवीच्या मूर्तीवर अनेक भाविकांची श्रद्धा आहे. नवरात्र उत्सवात मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनाला येतात. महाआरती देखील सायंकाळी होत असते. त्यासंबंधीचा हा वृत्तांत. शारदीय नवरात्र उत्सव जो आहे सुरू झालेला आहे. आपल्याकडे स्थापन असलेल्या देवीच्या दर्शनासाठी चिखली शहरातले भाविक बऱ्याच मोठ्या प्रमाणात संख्येत येतात. संध्याकाळी सुद्धा महाआरतीसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. देवीच्या थोडं स्थापनेबद्दल माहिती काय द्याल? हे 29/4/2000 रोजी परमपूज्य श्री अप्पा महाराज सोनई यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठित झालेली आहे. आणि हे म्हणजे वर्षातून आपण काय काय उत्सव या ठिकाणी साजरे करता? वर्षातून दर मंगळवारची उपासना राहते. अच्छा. आणि शारदीय नवरात्राचा उत्सव मोठ्या प्रमाणात राहते. आणि देवीचा वर्धापन दिन जो 29 एप्रिल तोही मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. वर्धापन दिनाला म्हणजे नेमकं काय कार्यक्रम करता तुम्ही? वर्धापन दिनाला सर्व कुळाचार, अभिषेक अच्छा सर्वच राहतात. अन्नदान वगैरे राहते. अच्छा. ज्या अर्थी भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाला येतात त्या अर्थी त्यांची श्रद्धा देवीवर आहे. आणि अनुभव सुद्धा काही लोकांना, खूप लोकांचे. कशा प्रकारचे अनुभव भाविकांना आलेले आहेत? भाविक लोकांना भरपूर प्रमाणे त्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. आणि आपल्याकडे जी स्थापन झालेली जी देवीची मूर्ती आहे ती कोणता म्हणजे ठाणं किंवा त्याला असं काय नाव? काय ठाणं म्हणून आहे. माहूरच्या रेणुका देवीचं आहे. रेणुका देवीचं ठाणं. आणि ही परमपूज्य अप्पा महाराजांची मूर्ती अशी आहे, ही पहिलीच मूर्ती ही शाडू मातीची मूर्ती आहे. बरं. पूर्ण शाडू मातीची मूर्ती आहे. नंतर शेंदुराचा लेप त्याला शेंदूर तेव्हाच लावलेलं राहते. पण जशी शाडू मातीची अशी मूर्ती जशी ती वाळत झालं तशी ती उलट चालते. मग या देवीचं असं काहीच झालं नाही आणि ती प्राणप्रतिष्ठाच करायला लागली. अच्छा. हे वैशिष्ट्य आहे या मूर्तीचं. कर्पूर